तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये खुसखुशीत आणि गुबगुबीत अशी ही ओल्या नारळाची करंजी। नारळी पौर्णिमा निमित्त आणि गौरी गणपती निमित्त घरोघरी ह्या करंज्या बनवल्या जातात। बनवायची कृती खूप सोपी आहे, खायला इतकं छान लागतात। भरपूर दिवस तुम्ही याला बनवून ठेवू शकता, कारण खराब होतच नाहीत ह्या करंज्या, म्हणजे लवकर तरीच होत नाही। आणि इतक्या छान क्रिस्पी आणि अशा मस्त सुंदर अशा ह्या ओल्या नारळाच्या करंज्या आज आपण बघणार आहोत। तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती। तर इकडे एका पॅनमध्ये 1-1.5 चमचा तूप तापत ठेवते। आता उद्या नारळी पौर्णिमा आहे, सगळ्यांना शुभेच्छा मनोभावानी राखी पौर्णिमेच्या। तर राखी पौर्णिमा निमित्तच ह्या नारळाच्या करंज्या घरोघरी बनवल्या जातात। तर इकडे बघू शकता तुपामध्ये मी काजू बदाम जे आहे ते छानपैकी कट करून घेतलेत, ते आता परतून घ्यायचे। त्यानंतर खसखस अंदाजे 1.5 चमचा टाकलेला आहे, कारण मी 2च चमचे घेतले होते खसखस। हे सगळं आता ह्याच्यामध्ये आपण तुपामध्ये परतून घ्यायचं। हवं तर तुम्ही अगोदर परतून साईडला सुद्धा काढू शकता खोबऱ्याचा किस परतेपर्यंत, किंवा असं डायरेक्ट सुद्धा ह्याला मिक्स करू शकता। आता याच्यामध्ये मी ओल्या नारळाचा किस, म्हणजे नारळ फोडून त्याच्यावरचं जे ब्राऊन स्पॉट असतात ते सगळं काढायचं टरखल, आणि मग छानपैकी मिक्सरमध्ये याचा बारीक किस करायचा। अवघड जातो, पण केलं की लगेच होऊन सुद्धा जातो। त्यामुळे मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, काजू बदाममध्ये आणि तुपासोबत परतून घेत आहे। सोबत इलायचीचं पावडर टाकायचं, अख्खी इलायची असेल तर थोडीशी कुटून टाकायची। इलायची पावडरमुळे तर इतकी छान चव येते, टेस्ट वाढते। तर हे खोबऱ्याला इलायची पावडरसोबत तुपासोबत आणि काजू बदामासोबत मस्त परतून घेऊया। हे असं काजू बदाम सुरुवातीला टाकलं की त्याला थोडा वेळ अजून भेटतो, म्हणजे छानपैकी नरम सॉफ्ट पडून जातात। आता इकडे मी अर्धी वाटीच्या अंदाजाने गूळ घेतलेला आहे। हे आपला नॉर्मल गूळ आहे, बघू शकता। साखरसुद्धा इथे टाकतात, पण शक्यतो गुळच वापरा, कारण गुळाची छान चव लागते। अर्धी वाटीच घेतला आहे गूळ मी, 1 वाटी खोबऱ्याच्या किसला अर्धी वाटी गूळ वापरला इकडे आहे। आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं। जशी जशी याला वाफ लागते ना, म्हणजे जसं जसं याच्यामध्ये गरमपणा तयार होतो, गूळ आपला वितळला जातो, खोबऱ्यामध्ये पूर्णपणे मॅश होऊन जाईल। सगळी प्रोसेस स्लो गॅसवरच करायची, नाही तर खोबरं लगेच चिटकलं जाऊ शकतं। हे बघू शकता मस्तपैकी आता गूळ जो आहे तो मॅश झाला आहे, मेल्ट होत आहे, आणि छानपैकी हे आपलं चवदार असं टेस्टी सारण तयार झाले। आपण मोदकला सुद्धा असंच सारण करतो बघा, सेम टू सेम तसंच आहे, काहीच अंतर नाही याच्यामध्ये। आपण खुसखुशीत आणि असे मस्त कुरकुरीत अशा ह्या करंज्या तयार होतात, 2-3 दिवस तरी मस्त राहतात। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे, सारण छानपैकी तयार झाले। एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड करायचं, कारण हे गरम आहे। तर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे, थंड झालेलं आहे। बघा किती छान झाले बघा हे सारण आपलं मस्तपैकी खोबऱ्याचं। तर इकडे मी चपातीचा पोलपाट घेतला आहे, हे मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकलेला आहे। मी रेकॉर्डिंग करत होते, पण अचानक काय झालं, कॅमेरा माझा पडून गेला, त्यामुळे रेकॉर्डिंग माझी जी झाली होती ना मैद्याच्या पिठाची, ती म्हणजे सेव्ह नाही झाली, व्हिडिओमध्ये आली नाही। त्यामुळं इग्नोर करा या गोष्टीला। पण मी सांगते, 1 वाटी मैद्याचं पीठ आणि अर्धी वाटी रवा टाकून मी हे मैद्याचं पीठ मळून घेतलं आहे, नरम सॉफ्ट असं। होतात अशा कधी चुका, मग परत तो व्हिडिओ थांबवून मग परत रेकॉर्डिंग करणं जरा अवघड जातं, त्यामुळं त्या गोष्टी थोड्या इग्नोरच केलेल्या बऱ्या असतात। 1 वाटी मैदा घेतला, अर्धी वाटी रवा घेऊन थोडंसं तूप टाकून पीठ छान नरम सॉफ्ट मळून घेतले। थोडा वेळ ठेवायचं सारण आपलं तयार होईपर्यंत, आणि मग छान अशी गोलाकार लाटी लाटायची, जशी आपण नॉर्मल दिवाळीमध्ये करंज्याला करतो तसंच। आणि हे सारण घ्यायचं, लहान मोठी जशी तुम्हाला करंजी हवी तसं तुम्ही इथे सारण भरायचं। तर मला जरा छोट्याशाच बनवायच्यात, म्हणजे इतक्या पण छोट्या नाहीत। हे असं 2-2.5 चमचे मी सारण भरलेलं आहे, आणि कढईला पाणी लावलेलं आहे, आणि हे असं ह्याच्यावर ठेवून, आता सांगायसारखं काही नाही, करंजीसारखंच आहे, आपल्या दिवाळीच्या करंज्या बनवतो अगदी तसेच आहेत, फक्त सारण फक्त वेगळं आहे, कारण दिवाळीच्या करंज्याचं सारण आपलं रव्याचं असतं। आता हे एका बोटाचा गॅप ठेवते, जेणेकरून काय होतं, तुटली जात नाही करंजी।
रवा वगैरे किंवा सारण असं बाहेर निघत नाही. थोडंसं अंतर द्यायचा, याची कड काढून टाकायची आणि अलगद करंजी उचलायची. बघू शकता मस्त झालेली आहे करंजी. अशी आपली व्यवस्थित सारण भरलं गेलेलं आहे आणि कुठेही फुटली नाही, तुटली नाही. आता एका प्लेटमध्ये मी काढून ठेवली. दुसरी पण लाटी लाटून घेतलेली आहे. सेम प्रोसेसनी त्याच्यातसुद्धा मी सारण भरून घेते. थोडीशी लाटी मोठी केली तरी काही हरकत नाही, कारण कडा ज्या आहेत ना त्या साईडला म्हणजे आपल्याला लागण तेवढीच आपण कट करतो, बाकीचं तर आपण साईडला काढून ठेवतो. पण मोठी लाटी लाटल्यामुळं काय होतं आपल्याला ना असं हे कटिंग करायला जरा सोपं जातं, म्हणजे जागा व्यवस्थित राहते आपल्याला कट करायला, चिपकत नाही मग करंजी चमच्याला. हे बघा मस्त झालेली आहे करंजी. सारण कसं छान भरलं गेलं आहे. त्यात मी ह्या 2-4 भरून घेते पटापटा. हे बघा 5-7 करंज्या छानपैकी अशा भरून घेतल्यात, लहान मोठ्या जशा तशा करून घेतल्यात. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा हे नारळी पौर्णिमामध्ये. चला आपण याला फ्राय करून घेऊया. पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलंच होतं आणि गॅस स्लो केलेला आहे. अलगद हाताने हळूहळू करंज्या जितक्या बसन तितक्या पॅनमध्ये सोडून द्यायच्या. तर मी 3 टाकते, अजून एक टाकून घेते. नाही बस होते 3च. आता हे बघू शकता मस्तपैकी याला आता आपण फ्राय करायचं. गौरी गणपती नारळी पौर्णिमा निमित्तानं घरोघरी ह्या ओल्या नारळाच्या करंज्या बनवल्या जातात. इतक्या छान लागतात, टेस्टी लागतात. याच्यामध्ये आपण मस्तपैकी असं सारण बनवतो आणि खुसखुशीत खूप असतात या. तर ह्याला दोन्ही साईडून छानपैकी लाल रंग येईपर्यंत फ्राय करायचा. जोपर्यंत छान लाल रंग येत नाही ना तोपर्यंत करंजी फ्राय करायची मीडियम गॅसवर. तर हे बघू शकता अजूनही याला हवा तसा लाल रंग आलेला नाही आहे, म्हणून मी थोडा वेळ देते. थोडा वेळ परतून मग मस्त याला रंग चढन. बघू शकता आता मस्त झालेला आहे, रंग आलेला आहे आणि जास्त मग आता काय करपायचं नाही. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा. जर काही रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की सांगा जा, मी नक्की बनवून दाखवेल तुम्हाला रेसिपी. आणि काही चुकलं असेल तर समजून घेत जा, कारण घाई गडबडी होती अशी की कधी कधी होतात चुका. जसा माझा कधी कधी कॅमेरा पडला जातो. हे बघू शकता किती मस्त अशी लाल भडक फुगलेली अशी फुगलेली अशी ही कुरकुरीत गरमागरम ही ओल्या नारळाची करंजी तयार झाली आहे. दुसरीसुद्धा काढून घेते. हे बघा कुठेही सारण जरासुद्धा पडलं नाही आहे, परफेक्ट अशी पॅक झाली करंजी आपली. तर आता ही सुद्धा काढून घेतली, शेवटची पण काढून घेतली आहे. आता दुसरा बॅच जो राहिला तो सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते. ह्या सगळ्या आता एक एक करून टाकून घेते याच्यामध्ये. हे बघा हे अशा सगळ्या टाकून घ्यायच्या. सुरुवातीला तर स्लोच गॅस ठेवायचा. काय होतं तेल उडण्याची शक्यता असते, भीती असते, त्यामुळे जरा जपूनच करायचं. असं फ्राय करायचं काय असं रेसिपी वगैरे तर त्यानंतर मग हळूहळू गॅस थोडासा वाढवत राहायचा. आणि मग शेवटच्या स्टेपला हाय फ्लेम केली तरी काही हरकत नाही. हे बघा किती छान रंग आला आहे करंज्याला आपल्या. सुंदर असा हा खुसखुशीत मस्त करंज्या आपल्या तयार होत आहेत खाण्यासाठी गरमागरम. हे बघा मस्त झालेले आहेत आणि कुठेही तुटली गेली नाही. विशेष म्हणजे करंजी कुठे तुटली गेली नाही, कुठेही सारण असं आपलं निसटलं नाही आहे. पॅक झाल्यात करंज्या परफेक्ट अशा मस्तपैकी. बहुतेक लोकांच्या करंज्या असो किंवा असं कुठलंही फ्राय करायचं असतं ना सारणचं फुटलं जातं, तुटलं जातं, जसं पराठ्याचा बॅटर निघतो हे असे होतात. पण असं व्यवस्थित जर केलं ना मापामध्ये तर सगळ्या गोष्टी नीट होऊन जातात. तर छान झालेलं आहे, फ्राय केल्यात मस्त लाल भडक असा सुंदर रंग आला आहे. आता काढून घेते, एक एक करंजी काढून घेते. हे बघा मस्त झाली आहे. आता ह्या सगळ्या काढून घेते आणि एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया. सुंदर अशी ही ओल्या नारळाची करंजी तयार आहे खाण्यासाठी. तर बघू शकता किती मस्त भारी अशा गुबगुबीत फुगलेल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. किती मस्त वाटतात, पाहता क्षणी खायचं मन झालं. बघू शकता असं वाटतं दिवाळीच्या करंज्यात आपल्या. हे बघू शकता याचा कडकपणा, क्रिस्पीपणा बघू शकता. टच झाल्यावरचा पापड कसा फुटला गेला आहे. आतली स्टफिंग बघू शकता किती मस्त झाली. खोबऱ्याचा किस सोबत तुपाचा स्वाद, खसखस, काजू, बदाम
अप्रतिम स्वाद लागणार आहे करंजीचा. आणि तुपामध्ये आपण स्टफिंग छानपैकी फ्राय केलेले आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. बघू शकता याचा कडकपणा किती मस्त वाटतोय. गरमागरम अशा लाल भडक करंज्या तुम्ही नक्की ट्राय करा. नारळी पौर्णिमा विशेष. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही ओल्या नारळाची करंजीची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. काय चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर प्लीज समजून घ्या. आणि हे बघा मस्त झालेलं आहेत. या सगळे खायला आवडले असेल तर एकदा नक्की ट्राय करा. हे बघा किती सुंदर झाले आहेत, अशा कुडकुडीत मस्त वाटतात, क्रिस्पी. तर चहासोबत किंवा असंही तुम्ही याला सहजपणे आवडीत इतके संपून टाकताना मस्त वाटतात. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला सगळ्याला राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.